जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्यामुळे जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे प्राणी जामनगर गुजरात येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले। याबाबत श्री अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर यांनी सांगितलं, जगातील सर्वात मोठं प्राणी संग्रहालय आणि प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगर मधील वडतारा प्राणी संग्रहालयात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 4 मादी व 6 नर येथून 10 बिबटे स्थलांतरित करण्यास केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांनी मान्यता दिली होती। हे बिबटे 3 महाकाय वातानुकूलित अँब्युलन्समधून नेण्यात येणार असून वातानुकूलित अँब्युलन्समध्ये 5 बिबटे वाहून नेण्याची क्षमता असून 2 अँब्युलन्समध्ये 10 बिबटे तर एक अँब्युलन्स ही अतितातडीच्या मदतीसाठी सोबत असणार आहे। जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे 3 अँब्युलन्स आज सकाळी पोहोचल्या। सोबत गुजरात येथील झू मॅनेजर पशुवैद्यकीय अधिकारी व 23 मॅनेजमेंट टीमचे सदस्य पोहोचले व माणिकडोह वन विभाग जुन्नरचे 15 अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने आज लगेच दिवसभरातील 10 बिबटे गुजरात मधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभर चढवण्यात आले। श्री अमोल सातपुते उपवन संरक्षक जुन्नर, श्री अमित भिसे सहाय्यक वन संरक्षक जुन्नर, श्री प्रदीप चव्हाण वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर व माणिकडोह पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत हे 10 बिबटे पिंजऱ्यात सुरक्षित दखल घेऊन सोडण्यात आले। आज या बिबट्यांची पाठवणी करण्यात आली आहे। बिबट्यांना घेऊन जाण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 20 ते 25 जणांचे गुजरातचे पथक अँब्युलन्स सोबत असणार। हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय महाकाय अँब्युलन्समध्ये असल्यानं हे सर्व बिबटे सुरक्षितपणे अँब्युलन्समध्ये चढवले गेले। जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्यामुळे अँब्युलन्समध्ये बिघड झाल्यास व अन्य समस्या उद्भवल्यास ब्रेकडाऊन व्हॅनही दिमतीला देण्यात आली आहे। पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अँब्युलन्समध्ये दाखल केलं गेलं। त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आल्याचं उपवन संरक्षक जुन्नर यांनी सांगितलं। जुन्नर वन विभागाने येथील मानव बिबट्या संघर्ष हाताळणीसाठी उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे। जुन्नर वन विभागामध्ये जुन्नर तालुक्यात 11 मार्च 2024 ते 10 मे 2024 या 2 महिन्याच्या काळामध्ये मानव बिबट संघर्षाच्या अतिशय गंभीर अशा 5 घटना घडल्या आणि त्यामध्ये 3 दुर्दैवी मृत्यू झाले आणि 2 गंभीर जखमीच्या घटना झाल्या। तर यामध्ये वन विभागाने तातडीची मोहीम राबवली आणि ज्या परिसरामध्ये ज्या घटना झाल्या होत्या त्या परिसरातून पिंपळवंडी, पिंपरी पेंडार, काळवाडी, शिरोली या परिसरातून 10 बिबटे पकडले होते। माननीय प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव यांच्या मान्यतेनंतर हे बिबटे पकडण्यात आले होते, परंतु हे बिबटे ठेवण्यासाठी इथल्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे तातडीनं केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून परवानगी घेण्यात आली आणि हे बिबटे इतरत्र स्थलांतरित करण्यास मान्यता मिळवण्यात आली। त्यासाठी या राज्याचे वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर सर, त्याचबरोबर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव महेश गुप्ता सर आणि पुणे वनवत्ताचे CCF प्रवीण सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात आले, मान्यता घेण्यात आली आणि काल 31 जुलै 2024 रोजी या वन विभागाचे 15 अधिकारी कर्मचारी, वाईल्ड लाईफ एसओएसची टीम, त्याचबरोबर वनतारा जामनगरची टीम अशा सर्व 40 लोकांच्या पथकाने हे बिबटे स्थानांतरित करण्यासाठी काल 3 वातानुकूलित अँब्युलन्समध्ये ते चढवले आणि ते बिबटे पाठवण्यात आले। आज ते त्या ठिकाणी पोहोचतील। यामुळं निश्चितच या परिसरातील जनतेला दिलासा मिळाला असेल अशी वन विभागाला अपेक्षा आहे। या नंतर सुद्धा यापुढे सुद्धा जुन्नर वन विभाग आपल्या कर्तव्यामध्ये कार्यतत्पर राहील, यामध्ये मी काही शंका राहणार नाही अशी आपल्याला सगळ्यांना शाश्वत देतो। धन्यवाद।